टी महोत्सवात नृत्य स्पर्धा संपन्न. सलग 16 वर्षे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने बचत गटांसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी व कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव करण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या टी महोत्सवाचं दिमाखदार उद्घाटन संपन्न झाले. शुक्रवारी या कार्यक्रमात 8 ते 12 अंतर्गत वयोगटातील मुलांचे नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सदर स्पर्धेत स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे सुरू असलेल्या या महोत्सवात विविध स्पर्धांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. बचत गट, महिला व्यावसायिकांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी तसेच विविध स्पर्धांच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, कर्तृत्ववान महिलांचा सत्कार व्हावा यासाठी डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे भव्य टी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळी सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फाउंडेशनचे डॉक्टर राजेश मडवी, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कारले, बटू सावंत, भाजप उपाध्यक्ष अनुराधा रोडे यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला. दररोज या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचे यावेळी डॉक्टर राजेश मडवी, नगरसेविका प्रतिभा मडवी, समर्थ भारत व्यासपीठाचे बटू सावंत यांनी यावेळी सांगितले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राहुल गांधी यांचा ठाण्यात झंझावत. कोरोना काळात 50 लाख मृत्युमुखी पडत असताना कोरोना लस बनवणारी कंपनी सीरम ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपला हप्ता देत होती. निवडणूक रोख्याच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय खंडणी वसूल करण्यास भाजप सक्रिय असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ठाण्यात केला. भारत जोडो न्याययात्रा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात आली. जामणी नाक्यावर झालेल्या सभेत राहुल गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत मंदिराच्या नावाखाली 95% गरिबांना उपाशी मारत असल्याचं म्हटलं. राम मंदिरामध्ये राष्ट्रपती आदिवासी असल्याने प्रवेश देण्यात आला नाही. कुणीही शेतकरी, दलित, गरीब, सर्वसामान्य माणसं नव्हती तर अरबपती कलाकारांना प्रवेश इथे देण्यात आला. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कशी फोडली
त्यांना पैसे देऊन फोडल्याचा आरोपही गांधी यांनी करून भाजपावरती हल्लाबोल केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस शहर अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण, खासदार राजन विचारे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मुंब्र्यापासून यात्रेला सुरुवात झाली. त्यांनी कळव्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि कोर्ट नाक्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. आनंद आश्रम समोरून यात्रा गेली. मात्र रस्त्याच्या पलीकडे दिवंगत आनंद दिघे यांचा पुतळा असल्याने पोलिसांनी गांधी यांना गाडीतून उतरून रस्ता क्रॉस करून देण्यास आयोजकांना परवानगी दिली नाही. त्यामुळे पुष्पहार अर्पण न करता यात्रा पुढे गेली. नमस्कार, सब कैसे हैं? ठीक है, मूड कैसा है? सुनाई नहीं दे रहा, मूड कैसा है? कन्याकुमारी से लेकर कश्मीर तक 4000 किलोमीटर हिंदुस्तान को जोड़ने की यात्रा, भाई को भाई के साथ खड़ा करने की यात्रा। देश में बीजेपी और आरएसएस के लोग नफरत फैला रहे हैं। जहां भी देखो कि भ्रष्टाचार मिटाना है। आपको याद है, कहते थे इलेक्टोरल बॉन्ड्स का उन्होंने पूरा ढांचा तैयार किया। ठीक है, अब निकलता क्या है कि हिंदुस्तान की सबसे बड़ी कंपनियां इलेक्टोरल बॉन्ड के माध्यम से नरेंद्र मोदी जी की पार्टी को हजारों करोड़ रुपए देती है। करेक्ट, कैसे देती मैं आपको बताता हूं। 4 तरीके हैं। सबसे पहले कोई कंपनी है, उस पर सरकार TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला अखेर यश. कापूरबावडी ते गायमुख रोडवरील सेवा रस्त्यांचे रूपांतरण मुख्य 60 मीटर रस्त्यामध्ये होणार. कापूरबावडी ते गायमुख या रोडवरील सेवा रस्त्यांचं रूपांतर मुख्य 60 मीटर रस्त्यांमध्ये घेऊन त्यांचं काँक्रिटीकरण करून घोडबंदर रोडचं रुंदीकरण करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोडबंदर रोडवर होणारी वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेल्या विनंतीवरून MMRDAचे आयुक्त संजय मुखर्जी यांना हे काम करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर आणि ठाणे महानगरपालिकेचे तसेच MMRDAचे इंजिनियर यांनी संयुक्त विद्यमाने कापूरबावडी ते गायमुखपर्यंतच्या 60 रस्त्याचे सर्वेक्षण केले. सर्व्हिस रोडवर प्रामुख्याने फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असून या सर्व्हिस रोडवर फक्त पार्किंग होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे जर सर्व्हिस रोडचा समावेश मुख्य रस्त्यामध्ये केला तर घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी दूर करण्यास मदत होईल. या दोन्ही प्रकल्पांचं भूमिपूजन आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी माजी आमदार रवींद्र पाठक, माजी महापौर नरेश म्हस्के, युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, महिला जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे, नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर, नगरसेविका साधना जोशी, सौ नम्रता घरत, ओवळा माजीवाडा शहर संघटक राजू फाटक, समन्वयक साजन कासार, विभाग प्रमुख दिलीप ओवळेकर, रवी घरत तसेच MMRDAचे मुख्य अभियंता धनंजय चमलवार, अधीक्षक अभियंता विनायक सुर्वे, ठाणे महानगरपालिकेचे नगर अभियंता सोनाग्रा, उपनगर अभियंता रामदास शिंदे, कार्यकारी अभियंता संजय कदम तसेच MMRDAचे ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी येथे उपस्थित होते. प्रतापजी सरनाईक साहेब यांचा धन्यवाद व्यक्त करतो. त्यांच्या पाठपुराव्यामुळे जे आहे त्या आज हा घोडबंदर रोड जर आपण पाहत आहे त्या ठिकाणी जे आहे ते अनेक फ्लायओव्हर्स वगैरे केले आपण. आपल्याच मागे आपण पाहतोय की मेट्रो देखील त्या ठिकाणी आता काही महिन्यांमध्ये जे आहे त्या ठिकाणी सुरू होईल. पण त्याचबरोबर वाढती ट्रॅफिक जी आहे ती कमी झाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून जे आहे ते रस्त्याचं वाईडनिंग त्या ठिकाणी झालं पाहिजे. त्यासाठी त्यांनी
रोड वाईंडिंग जो आहे आणि हा सर्व्हिस रोड जो आहे तो मुख्य रस्त्यामध्ये घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि त्याच्यासाठी MMRDA यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. भविष्यामध्ये जे आहे ते कापूरबावडीपासून ते गायमुखपर्यंत जे आहे हा रस्ता 5+5 10 लेनचा जो आहे तो या ठिकाणी जो भूखंड त्या ठिकाणी मराठा भवन व्हावं त्या भागाच्या नगरसेविका परीक्षा सरनाईक यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 5 कोटी रुपये त्या परिसराच्या विकासासाठी दिले होते. त्यातील 2 कोटी रुपये 2000 मीटर स्क्वेअर मीटरच्या जागेवर मराठा भवन आम्ही बनवतो आहे. परंतु आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली की अजून 25 कोटी रुपये द्यावा निधी, कारण जेणेकरून 100 विद्यार्थिनी आणि 100 विद्यार्थ्यांचं वसतिगृहसुद्धा त्या ठिकाणी निर्माण होईल. परंतु जागा निश्चित झालेली निविदा प्रक्रिया झालेली आहे. 2 कोटी रुपयाचं कामही चालू झालेलं आहे. म्हणजे मराठा समाजाला एक स्वतःचं स्थान या ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या मान्यतेने मिळालेलं आहे. त्याचंही भूमिपूजन सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खासदार श्री श्रीकांत शिंदे साहेबांनी आज केले. भारत जोडो यात्रेदरम्यान जिल्ह्यात काँग्रेस छोडो अभियान आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत शेकडो काँग्रेसी भाजपमध्ये. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ठाण्यात आली असता जिल्ह्यातील काँग्रेसी भाजपमध्ये दाखल होत आहे. आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत शनिवारी काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार BK भगत यांचे सुपुत्र, काँग्रेसचे प्रदेश सदस्य अनिल भगत यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संजय वागुले, माजी नगरसेवक नारायण पवार, परिवहन सदस्य विकास पाटील, भाजप स्लमसेल अध्यक्ष कृष्णा भुजबळ, सरचिटणीस मनोहर सुखदरे, सचिन पाटील, कैलास म्हात्रे उपस्थित होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ठाणे जिल्ह्यात येत असताना काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळला होता. दुसरीकडे आता राहुल गांधीच्या आगमनाचा मुहूर्त साधून ठाणे जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने ठाण्यात उरली सुरली काँग्रेस देखील आता रसातळाला जाणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. काँग्रेसचे प्रदेश सदस्य आणि अनिल भगत यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत भाजपामध्ये प्रवेश घेतला. दुपारी आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीमध्ये खोपट कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा धमाका उडाला. यावेळी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल भगत यांच्यासह काँग्रेस शहर सरचिटणीस संजय शिवाजी शिंदे, प्रदेश काँग्रेस OBC कोकण विभाग सरचिटणीस सुधीर झाबरे, वॉर्ड अध्यक्ष सुशांत कांबळे, मनोज प्रजापती आदींनी कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेसचा हात सोडून भाजपाचे कमळ हाती घेतला आहे. आदरणीय मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आणि मोदीजींचं जे कार्यकर्तृत्व गेल्या 10 वर्षामध्ये बघितलं, गरीब कल्याण योजनेच्या योजना असतील किंवा गरिबाच्यासाठी करणारं सरकार, काम करणारं सरकार याकडे असेल. राहुल गांधी ठाणे जिल्ह्यात प्रवेश करत असताना काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी हे मोदी करत भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्याचा सूर आणि दिशा जी आहे ती कुठे आहे हे याच्यातून आपल्याला सिद्ध होते. राहुल गांधींनी सांगितलं की आमची पार्टी इंटॅक्ट आहे, परंतु त्यांची पार्टी तर सगळीकडे निरनिराळ्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाल्यामुळे मोठे नेते, माजी मुख्यमंत्र्यापासून ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत हे भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत. कारण त्यांना देश बळकट करायचंय, देशहित साधायचंय आणि देशाला जगामध्ये क्रमांक 1 वर पोचवायचंय. ते आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली पोचवायचंय आणि त्यामुळे एका अर्थाने या मुहूर्तावरच काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये आलेत. महाराजी काँग्रेस पक्षाशी नेतृत्व व्यवस्थित नाहीये. समाजात काम घेऊन जाताना आपल्याला पाठबळ कुठे मिळेल आम्हाला हा विचार करण्याची गरज आहे. आम्ही इथे बघतो तर विकास नाही भकास चाललेला आहे. लढाई वेगळी आहे. मी चळवळीतला आहे. माझे विचार ज्या पद्धतीचे आहेत त्या पद्धतीने काँग्रेसमध्ये तर नेतृत्व शून्यच आहे सगळं आहे आणि ते काँग्रेस जोडो नाही तोडोच सगळं प्रकार चालू आहे. कारण पक्ष विकला जातो. जसा आज राहुलजींचा कार्यक्रम होता, मी सांगतो तुम्हाला, तर मुंबईतनं हा एका वेगळ्या पक्षाने हायजॅक केलेला कार्यक्रम होता. तिकडे कार्यकर्ते आमचे तिथे काँग्रेसचे म्हणजे पिढ्यानपिढ्याचेच कार्यकर्ते खरोखर ते जे आमच्याबरोबर आले ते थांबले होते राहुलजींचा स्वागत कराल तिथे किंवा आणखी ढोल बाजे घेऊन, पण बिचारांना राहुलजींचा चेहरा पण दिसला नाही. एक अशा नेतृत्वहीन चाललं. म्हणजे हे इथे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कसा
प्रोत्साहित होऊन काम करेल समाजामध्ये असं तर काहीच नाही दिसत आहे. मग तिथे राहून करणार काय मी? आणि मी इथे बघतो तर मला 2016 पासून मी काँग्रेसमध्ये आहे, पण माझे बंधू, मोठे बंधू आमचे आणि केळकर साहेब हे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात तेव्हा ते कुठे बघत नाहीत. आणि अनेक आमचे जे कार्यकर्ते मुंबऱ्यातलेही तेही माझ्या बरोबरच आधीपासून मी काँग्रेसमध्ये, पण ते मला सपोर्ट करतायत. ठाणे महानगरपालिकेने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या मूकबधीर बालक मुक्त ठाणे या उपक्रमात महापालिका क्षेत्रात जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालकाचे स्क्रीनिंग केलं जाईल. त्यामुळे कर्णदोष असलेल्या सर्वच नवजात बालकांचे तात्काळ निदान होईल, तसेच त्यावर जलद उपचार होतील. त्यामुळे लवकरच ठाण्यात एकही बालक मूकबधीर राहणार नाही, असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या मूकबधीर बालक मुक्त ठाणे या योजनेचं उद्घाटन आणि आदर्श कार्यपद्धतीचं प्रकाशन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे झालेल्या या समारंभास व्यासपीठावरती आमदार प्रताप सरनाईक, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश मस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक संजय वाघुले, प्रख्यात ENT तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप उप्पल, डॉक्टर आशिष बुमकर, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपस्थित होते. त्याचबरोबर माजी नगरसेवक, महानगरपालिकेने केलेल्या आर्थिक मदतीमुळे कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेली मुले, त्यांचे पालक इत्यादी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. या सोहळ्यात डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने बालकांच्या स्क्रीनिंगसाठी लागणारी 4 उपकरणे महापालिकेच्या 4 प्रसूतिगृहांना वितरित करण्यात आली. या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात एका जोरदार टाळ्या वाजवूया. महापालिकेच्या आणि महानगरपालिकेच्या 4 प्रसूतिगृहांचे वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी या मशीनचा स्वीकार करत आहेत. आपण या मशीनचं वितरण करतोय. ठाणे महानगरपालिकेच्या अन्य सर्व बालकांची तपासणी करता येईल. मी एक दिवशी डॉक्टर उपालांकडे गेलो होतो माझाच कार्ड दाखवण्यासाठी, तेव्हा त्यांनी कार्ड माझा कमी बघितला, पण त्या ठिकाणी त्या काही गोष्टी त्यांनी मला सांगितल्या कॉक्लिअर इम्प्लांट बद्दल. त्याचबरोबर आपण ह्या सगळ्या अर्ली डायग्नोसिस कशा करू शकतो आणि आपल्याला त्याच्यामध्ये काय काय डिफिकल्टीज त्या ठिकाणी येतात. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं की 1000 जेव्हा बालक जन्म घेतात तेव्हा त्याच्या मागे जे आहे 3 पालकांना जो आहे हा दोष त्या ठिकाणी जो आहे तो कंजेनायटल हिअरिंग डेफनेस असेल किंवा कंजेनायटल हिअरिंग डेफनेस बोलतो. आणि त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल असेल, ट्युबरक्युलोसिस, मेनिंजायटिस, त्याच्याने तो वेगळा. तर तो जो संख्या जी आहे ती संख्या जी आहे ती दिवसेंदिवस जी आहे ती त्या ठिकाणी वाढतच जाते. आणि अशा परिस्थितीमध्ये जे आहे आपल्या या महाराष्ट्रामध्ये 2011च्या सेन्ससच्या हिशोबाने आतापर्यंत 5 लाखापेक्षा जास्त जे आहे ते डेफ अँड डम्ब जे आहेत ते मुलं त्या ठिकाणी जन्म घेतलेला आहे. पूर्ण भारतामध्ये जे आहे ते 6.5 कोटीपेक्षा जास्त. आणि या ठिकाणी WHO एक मगाशी मी वाचत होतो की 2050 पर्यंत एव्हरी 1 in 4 पर्सन विल रिक्वायर अ हिअरिंग एड.